कोण होता तो मुलगा? काय मिळतं अशा लोकांना असं वागून? हे फोटो जर बाहेर आले तर सगळे माझ्याकडे त्याच नजरेने बघतील. आई मला घराबाहेर काढेल. सगळ्यांना असंच वाटेल की मी हे मुद्दाम केलंय. काय करू मी? काव्या, नाही ना. काव्या, काव्या, काय झालं रडायला? तुला कोणी काही बोललं का? का केदार जीजूने ब्लॉक केलं तुला? नमा, गप्प बसा. खरंच गप्प बस. तुला जर इथे झोपायचं नसेल ना तर नको झोपू, पण मला ना त्रास नको देऊ. नाहीतर मी जाते बाहेर. अगं, तू अशी काय वागतेय? काय झालंय का? का वागते? काय झालं? अगं तू कशी वागतेस? नमा, तुला सतत चेष्टा करणं सुचतं का ग? नॉर्मल कधी वागायचंच नसतं का? काव्या, समोरच्या माणसाला काय होतंय, त्याची परिस्थिती काय, तो बरा आहे की नाही, काही काही विचारायचं नसतं, काही बघायचं नसतं. नाहीये तू. सतत चेष्टा. मला या घरात कोणी सिरियसली घेतच नाही. मी चेष्टा करत नसले तरी मला सगळेजण बोलतात. सगळा त्रास मलाच देतात. मी जोकर दिसते का? मी या घरातला खेळ नाही. नमा, मी कधी जोकर आहे का ग? रिलॅक्स रिलॅक्स. आय एम सॉरी. अगं पण माझं काय चुकलंय? मी काय चुकीचं वागले असं? आपण अशी भंकस तर करतोच ना. नमा, ही भंकस करायची वेळ नाहीये. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अगं बोल ना, काही प्रॉब्लेम झालाय का? तू मला सांगू शकतेस. अगं बोल, आपण एकत्र सॉल्व्ह करू. काव्या अगं प्लीज नमा, सांगशील? तुमची नाही सतत डोक्यावरची गुणगुण नकोय मला. खरंच नकोय. वैतागले मी आता. मला ना प्लीज प्लीज तुम्ही एकटे राहू द्या. काव्या Please, ऐक राहू दे, ऐक, नाही, काव्या, please. ऐक ना काव्या, तू मला बोल ना माझ्याशी. काव्या, हे अशी काय ही? मी हिला केदार जिजूच्या नावाने चिडवल्यामुळे ही नक्कीच चिडली नाही. डेफिनेटली वेगळं कारण आहे. युवराज निशीला घेऊन बाहेर जाईल. हो जाईल. एवढं कॉन्फिडेंटली कसं काय म्हणू शकतेस तू? तुला माहिती ना तो कसा आहे. सतत तिला घालून पाडून बोलत असतो. तिच्यासाठी काहीच करत नाही. साधं गिफ्ट सुद्धा आणत नाही तिच्यासाठी. तो कधी बाहेर घेऊन जात नाही, काही नाही. आता मीच बघ ना, मी तुझ्यासाठी नेहमी सरप्राईज प्लॅन करतो, तुझ्यासाठी गिफ्ट आणून देतो, सगळं काय करतो. यातलं तू तर काहीच करत नाही. म्हणजे आपलं लग्न खोटं जरी असलं तरी बायकोशी असंच वागतात ना बॉस. आणि तो तर तिला काय भावच देत नाही. पण त्याला आता निशीला भाव द्यावाच लागेल. म्हणजे कुठलीही मुलगी तिच्या हक्काचं घर सोडून, तिच्या हक्काची माणसं सोडून तिच्या नवऱ्याच्या घरी येते, कारण तिचा तिच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास असतो. म्हणून या युवराजला या सगळ्याची किंमतच नाहीये. मला मान्य आहे निशी थोडी अल्लड आहे, पण म्हणून तो तिच्याशी कसाही नाही वागू शकत. त्याला तो अधिकार मिळत नाही. त्यामुळे युवराजने निशीशी कसं वागायचं हे आता मीच ठरवणार आहे. पण कसं? म्हणजे तुला वाटतं की गुलाबच्या एका फोटोवरून तो हे सगळं करायला तयार होईल? माहित नाही. तुझ्या डोक्यात वेगळा काहीतरी प्लॅन आहे ना? अजून तरी नाही. जरी तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला, पण तो फक्त तिला बाहेर घेऊन जाईल, पुढे काय? कारण घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण पाणी प्यायचं की नाही हे त्यांनी तसं ठरवायचं ना. आणि या केसमध्ये या गाढवाला त्याला पाणी प्यावंच लागेल. निशीसाठी त्याला एवढं सगळं करावंच लागेल. बॉस, कशी आहेस तू? ती निशी तुला एवढं बोलते, एवढं वाईट वागवते, आणि तरी तू तिच्या चांगल्याचा विचार करतेस. कारण कशीही असली ना तरी ती माझी बहीण आहे, आणि मी माझ्या तिन्ही बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.
आम्ही तुमच्याशीच बोलतोय मी. डेड बॉडीला जर उत्तरं देता आलीस तर मग आपल्यासारख्या माणसांचा काय फायदा? आपल्यासारखी माणसं? हा, ही माझी बायको. हिला क्राईम सिरियल बघायला खूप आवडतं, नेहमी बघत असते. ही मला खेचत इथे घेऊन आली, म्हणाली चल बघूया काय झालंय म्हणून. आमचं बायको नवऱ्याला खेचत घेऊन आली आणि बायको लगेच अनालाइज करायला सुरुवात करते. हा जर निव्वळ योगायोग असेल तर व्हेरी गुड. पण तुम्ही पोलीस वाटत नाही. कोण आहात तुम्ही? इतक्या सहज या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या तुम्ही म्हणून विचारला. आणि ह्या केसेस सोडवणं कठीण नसतं. थोडा सिक्स सेन्स, बारकावा आणि अनुभव ह्यानी कुठली केस सॉल्व्ह होऊ शकते. पण सगळ्यात महत्वाचं काय, जे दिसतं ना त्यात सत्य नसतं. जे लपवलेलं असतं त्यात खरं सत्य असतं. काय भारी आहात सर तुम्ही. तुम्ही कोण? मी केदार देवकी दयानंद खांडेकर आणि ही माझी बायको तारिणी. आम्ही असंच शॉपिंगला निघालो होतो. तारिणीजी, तुम्हाला ह्या प्रकरणात फारच इंटरेस्ट दिसतोय. इंटरेस्ट म्हणजे असे विषय आम्हाला फक्त सिरियल्समध्ये, वेब सिरीजमध्ये, मराठी ZEE5 वर त्यावर बघायला मिळतात. आम्ही सर्वसामान्य माणसं, त्यातलं आम्हाला काहीच नाही माहिती. पण तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. सामान्य माणसं, दिसतं तसं नसतं. असो, हे रहस्यजाल नंतर सोडवीन. आधी शिरगावला झालं पाहिजे. ते रहस्यजाल सोडवायला हवं. चला. काव्या, काव्या, हे सगळं काय? तुझे फोटो. माझे फोटोज. मला मला काहीच नाही माहिती. मला काल रात्री. म्हणजे हे सगळं तुला काल रात्रीच कळलं होतं, म्हणून केवढी डिस्टर्ब होतीस. तू टेन्शन नको घेऊ. आपण करू काहीतरी. तू थांब. तू शांत शांत. मला शांत शांत.